गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा सराव केला होता, अध्ययन केले होते. या तासामध्ये सुद्धा आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर आधारित काही योग्य पर्याय निवडा म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न यांचा सराव करणार आहोत, अध्ययन करणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न घेऊया. मागील तासामध्ये आपण 5 प्रश्न पाहिले होते. या तासामधला पहिला प्रश्न आणि एकूण 6वा प्रश्न नीट लक्षात घ्या. ॲडम स्मिथ द्वारा लिखित प्रसिद्ध ग्रंथ राष्ट्राची संपत्ती रिकामी जागा मध्ये प्रकाशित झाला. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. ॲडम स्मिथ द्वारा लिखित प्रसिद्ध ग्रंथ राष्ट्राची संपत्ती डॅश म्हणजेच रिकामी जागा मध्ये प्रकाशित झाला. पर्याय अ आहे 1776, पर्याय ब आहे 1777, पर्याय क आहे 1878, पर्याय ड आहे 1779. तर ॲडम स्मिथ द्वारा लिखित प्रसिद्ध ग्रंथ राष्ट्राची संपत्ती रिकामी जागा मध्ये प्रकाशित झाला. तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? अ 1776, ब 1777, क 1878 आणि ड 1779. तर ॲडम स्मिथ द्वारा लिखित प्रसिद्ध ग्रंथ राष्ट्राची संपत्ती हा 1776 मध्ये प्रकाशित झालेला आहे. 1776 म्हणून पर्याय अ 1776 हा योग्य पर्याय आहे. आणि पर्याय ब 1777, पर्याय क 1878 आणि पर्याय ड 1779 हे ब, क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे 1776. कारण ॲडम स्मिथ द्वारा लिखित प्रसिद्ध ग्रंथ राष्ट्राची संपत्ती हा ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये प्रकाशित केला आहे. आणि तेव्हापासून अर्थशास्त्राचा जन्म झाला असे मानले जाते. अर्थशास्त्र हे राज्यशास्त्रापासून वेगळे झाले, त्यामुळे ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक असे सुद्धा म्हणतात. तर योग्य पर्याय होता 1776. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. किंमत आणि मागणी यातील संबंध रिकामी जागा असतो. किंमत आणि मागणी यातील संबंध रिकामी जागा असतो. तर या ठिकाणी मागणीचा सिद्धांत आपण पाहिलेला आहे. मागणीच्या सिद्धांतावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर किंमत आणि मागणी यातील संबंध रिकामी जागा असतो. पर्याय अ आहे व्यस्त, पर्याय ब आहे सम, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर. म्हणजेच याचा अर्थ पर्याय क चा अर्थ अ व ब दोन्ही बरोबर म्हणजे अ व्यस्त आणि ब सम हे दोन्ही उत्तर बरोबर आहे असा क या पर्यायाचा अर्थ होतो. पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. याचा अर्थ अ व्यस्त व ब सम हे दोन्ही पर्याय चूक आहेत असा ड पर्यायाचा अर्थ आहे. तर
किंमत आणि मागणी यातील संबंध रिकामी जागा असतो, तर अपर्याय व्यस्त हा पर्याय योग्य पर्याय आहे. ब पर्याय सम हा अयोग्य आहे, कारण किंमत वाढते तेव्हा मागणी घटते आणि किंमत घटते तेव्हा मागणी वाढते. त्यामुळे किंमत आणि मागणी यातील संबंध व्यस्त असतो हा अपर्याय योग्य आहे. आणि ब पर्यायामध्ये समसंबंध असतो असं सांगितलेलं आहे. समसंबंध म्हणजे किमतीत वाढ मागणीत वाढ, किमतीत घट मागणीत घट. परंतु मागणीच्या सिद्धांतामध्ये या ठिकाणी किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो असं आपल्याला दिसून येते. कारण मागणीच्या सिद्धांतात इतर परिस्थिती कायम असताना, वस्तूच्या किमतीत वाढ झाली असताना वस्तूची मागणी कमी होते आणि वस्तूच्या किमतीत घट झाली असताना वस्तूची मागणी वाढते, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे किंमत आणि मागणी यातील संबंध व्यस्त असतो. अपर्याय योग्य पर्याय. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. स्थूल अर्थशास्त्र रिकामी जागा घटकाशी संबंधित असते. स्थूल अर्थशास्त्र रिकामी जागा घटकाशी संबंधित असते. पर्याय पहिला एकूण, अपर्याय एकूण, ब पर्याय व्यक्तिगत, क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर आणि ड पर्याय अ व ब दोन्ही चूक. तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातील फरक अभ्यासला. सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकाशी संबंधित असते, तर स्थूल अर्थशास्त्र हे एकूण अर्थव्यवस्थेशी संबंधित असते, एकूण घटकाशी संबंधित असते. आणि या ठिकाणी प्रश्न असा आहे की स्थूल अर्थशास्त्र रिकामी जागा घटकाशी संबंधित असते. कोणत्या घटकाशी संबंधित असते? अ एकूण, ब व्यक्तिगत, क अ व ब दोन्ही बरोबर आणि ड अ व ब दोन्ही चूक. या ठिकाणी पहा, स्थूल अर्थशास्त्र हे एकूण घटकाशी संबंधित असते. एकूण रोजगार, एकूण मागणी, एकूण उत्पादन, राष्ट्रीय उत्पादन, अशा पद्धतीनं एकूण घटकाशी संबंधित असते स्थूल अर्थशास्त्र. म्हणून स्थूल अर्थशास्त्र रिकामी जागा घटकाशी संबंधित असते, तर पर्याय अ एकूण हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय होता व्यक्तिगत. हा पर्याय अयोग्य आहे, कारण स्थूल अर्थशास्त्र हे एकूण घटकाशी संबंधित असते, व्यक्तिगत घटकाशी संबंधित नसते. व्यक्तिगत घटकाशी संबंधित असणारं अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यामुळे ब पर्याय हा अयोग्य आहे. क पर्याय होता अ व ब दोन्ही बरोबर. तर या ठिकाणी क पर्याय हा चुकीचा आहे किंवा अयोग्य आहे, कारण स्थूल अर्थशास्त्र हे अपर्यायाशी त्या ठिकाणी अपर्याय बरोबर आहे. स्थूल अर्थशास्त्र हे एकूण घटकाशी संबंधित असते, म्हणजेच अपर्याय योग्य आहे, ब पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे अ व ब दोन्ही बरोबर हा क पर्याय सुद्धा अयोग्य आहे. त्यानंतर ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक. तर अ आणि ब हे दोन्ही पर्याय चूक आहेत असं ड पर्याय सांगतो, परंतु प्रत्यक्षामध्ये अ पर्याय बरोबर आहे, ब पर्याय चूक आहे. त्यामुळे ड पर्याय हा सुद्धा त्या ठिकाणी चुकीचा आहे, अयोग्य आहे. म्हणून स्थूल अर्थशास्त्र रिकामी जागा घटकाशी संबंधित असते, तर ते एकूण घटकाशी संबंधित असते. म्हणून अपर्याय एकूण हा योग्य पर्याय आहे. तर ब, क आणि ड हे तीनही पर्याय त्या ठिकाणी अयोग्य आहेत, चुकीचे आहेत. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. समवर्ती वक्र तंत्राची संकल्पना 1934 मध्ये रिकामी जागा यांनी मांडली.
समवृत्ती वक्रतंत्राची संकल्पना 1934 मध्ये रिकामी जागा यांनी मांडली. कोणी मांडली? हिग्स आणि ॲलन. ब पर्याय आहे प्राध्यापक सॅम्युएल्सन. क पर्याय आहे ॲडम स्मिथ आणि ड पर्याय आहे डॉक्टर मार्शल. तर हिग्स आणि ॲलन, प्राध्यापक सॅम्युएल्सन, ॲडम स्मिथ आणि डॉक्टर मार्शल या चारपैकी कोणी समवृत्ती तंत्राची संकल्पना 1934 मध्ये मांडली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आपण समवर्ती वक्र अभ्यासताना हे पाहिलेलं आहे की समवर्ती वक्रतंत्राची संकल्पना 1934 मध्ये कोणी मांडली. त्यामध्ये अ पर्याय आहे हिग्स आणि ॲलन, ब पर्याय प्राध्यापक सॅम्युएल्सन, क पर्याय ॲडम स्मिथ आणि ड पर्याय डॉक्टर मार्शल. तर समवर्ती वक्रतंत्राची संकल्पना 1934 मध्ये हिग्स आणि ॲलन यांनी मांडली आहे. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय होता प्राध्यापक सॅम्युएल्सन. त्यांनी सुद्धा समवर्ती वक्रतंत्राची संकल्पना 1934 मध्ये मांडलेली नाही. क ॲडम स्मिथ यांनी सुद्धा मांडलेली नाही. आणि डॉक्टर मार्शल यांनी सुद्धा समवर्ती वक्राची संकल्पना 1934 मध्ये मांडलेली नाही. म्हणून ब, क आणि ड हे तीनही पर्याय चुकीचे आहेत किंवा अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे अ हिग्स आणि ॲलन. म्हणजेच समवृत्ती वक्रतंत्राची संकल्पना 1934 मध्ये हिग्स आणि ॲलन यांनी मांडली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. गिफेनचा विरोधाभास ही संकल्पना रिकामी जागा वस्तूशी संबंधित आहे. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. गिफेनचा विरोधाभास ही संकल्पना रिकामी जागा वस्तूशी संबंधित आहे. पहा मित्रहो, आपण मागणीचा सिद्धांत अभ्यासला. मागणीच्या सिद्धांताचे अपवाद अभ्यासत असताना आपण गिफेनचा विरोधाभास हा मागणीच्या सिद्धांताला अपवाद म्हणून अभ्यासलेला आहे. तर मागणीचा सिद्धांत अभ्यासताना गिफेनचा विरोधाभास हा अभ्यास अपवाद म्हणून अभ्यासला. आणि या गिफेनच्या विरोधाभासाबाबत या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की गिफेनचा विरोधाभास ही संकल्पना रिकामी जागा वस्तूशी संबंधित आहे. अ हलक्या प्रतीच्या, ब श्रेष्ठ दर्जाच्या, क जीवनावश्यक आणि ड चैनीच्या. तर गिफेनचा विरोधाभास ही संकल्पना कोणत्या वस्तूशी संबंधित आहे? अ हलक्या प्रतीच्या, ब श्रेष्ठ दर्जाच्या, क जीवनावश्यक आणि ड चैनीच्या. तर आपण गिफेनचा विरोधाभास अभ्यास असताना पाहिलं की गिफेननं मागणीच्या सिद्धांताला अपवाद सांगितलेला आहे हलक्या प्रतीच्या वस्तू, कनिष्ठ दर्जाच्या वस्तू. मग गिफेनचा विरोधाभास ही संकल्पना कोणत्या वस्तूशी संबंधित आहे? तर अपर्याय हलक्या प्रतीच्या. कारण गिफेन यांनी हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीच्या सिद्धांताला अपवाद सांगितलेला आहे. म्हणून अपर्याय हलक्या प्रतीच्या वस्तू हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय श्रेष्ठ दर्जाच्या वस्तू, क पर्याय जीवनावश्यक वस्तू आणि ड पर्याय
चैनीच्या वस्तू हे ब, क आणि ड हे पर्याय चुकीचे आहेत किंवा अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे हलक्या प्रतीच्या वस्तू. ओके विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.